नाद 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 सहस्त्रनाद होताय डोक्यात विचारांचे सहस्त्रनाद. ह्यातील आपला नाद कसा ओळखावा, त्यासाठी प्रत्येक एका नादावर एकाग्र व्हावं की आळीपाळीने सगळेच एक एक करून ऐकून घेऊन ठरवावं. पण समजा एखादा नाद हा आपल्याला आवडलाच, तर नक्की तो मनात उमटणाऱ्या कोणत्या भावनेसाठी आहे हे ओळखायला लागलो की सहस्त्रनाद होत असताना नक्की कोणत्या भावना मनात घोळ घालून विचारांचे मर्दन करीत होत्या ते आठवावे लागेल. कारण नाद शोधण्यात खूपच वेळ गेला असेल ना. मुळात हे विचार येतातच कोठून, ते कोठे निर्माण होतात, ते मस्तकात कसे शिरकाव करतात, त्याचा शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम होतो, याचे परिमाण शोधायला हवे. कारण कळत ना कळत ते विचार हळूहळू आपला ताबा घ्यायला लागतात आणि होतो नाद, सहस्त्रनाद. मग गोठायला लागतात विचार, आकुंचन पावतात चांगले विचार. थारा उरत नाही आपल्याला, अस्वस्थता शिकेला पोहोचते. तेव्हा त्याही वेळी असंख्य सहस्त्रनाद वैरी वादळ घोंगावून मन सैरभैर करून टाकते. या सगळ्या गोष्टींच्या सुरुवातीला सुरुंग लावायला हवा, विस्फोट असा घडायला हवा की शेष म्हणून अवशेषही शिल्लक राहू नये. रंगांची, भावनांची, मृगनयनांनी पाहिलेल्या स्वप्नांची एक वेगळीच दुनिया निर्माण व्हावी. त्यात नसावा रंग काळा आपल्या सावलीचा. त्यात भावनेला जागा मिळू नये म्हणून सगळ्या चांगल्या किंवा वाईट विचारांची कत्तल झालेली असावी. आणि स्वप्न नावाचे विडंबन नकोच त्या नव्या दुनियेत. असा नाद शोधावा, सापडेल कदाचित असा नाद. असे मनात सहस्त्रावधी नादातील एक नाद कानात पूजन करून लुप्त झाला. आणि त्या नादाला शोधण्यासाठी एक वेगळं धैर्याचं आकलन डोक्यात प्रवेशायला हवे. घोर लावणाऱ्या विचारांना पोखरून काढत त्याला एखाद्या अष्टपैली वृत्तीने साफ करून, शांत चित्ताचे लेपन करून, सगळ्या वाईट विचारांची जखम खपली धरेपर्यंत नवा विचार उत्थंबून येऊच नये ह्याचा विचार व्हायला हवा. ह्याचा विचार म्हणजे आणखी एक नवा विचार मनात आलाच ना. जुना विचार खपली धरण्याआधी आणि बघ जसा नवा विचार आला तसंच एक एक करून त्याचा नाद सुरू होऊन त्याची शृंखला तयार होते. आणि ती शृंखला सहस्त्रनादात परिवर्तित होऊन आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा ताबा कधी घेऊन टाकते, सेकंदाच्या 10व्या हिश्श्यात होतं ते अगदी आपल्याला कळूनही येत. आणि त्या सहस्त्रनादाच्या प्रवाहात आपण डुंबून प्रवाहित होऊन जातो. आणि सहस्त्रनादाचे आवाज एक एक करून हळूवार आपल्या गतीला मागे टाकत विरण्यास सज्ज होतात. आणि संपतात ठरल्याप्रमाणे. खरंच ते नाद संपतात की आपण त्या प्रवाहात आधीच संपलेलो असतो. ते कदाचित प्रवाहित झालेले असतात.
नव्या माणसाच्या विचारावर, शरीरावर, मनावर ताबा घेण्यासाठी. मग तिथेही सुरू होतो तांडव त्या विचारांचा, सहस्त्रनादांचा. नाद, 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 सहस्त्रनाद.